आणि तुमच्या घरी निस्वार्थीपणे, लक्षात ठेवा, वाट बघणारी भरपूर असतात, तुम्हाला आयुष्यात भरपूर वाट बघणारी भेटणार असेल, तुम्ही पार्टी देणार असाल, भरपूर जण तुमची वाट बघत असतात, 10 वेळा फोन करतात ये, पण निस्वार्थीपणे ज्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसेल, तुम्ही दिसायला कसंही असा, तुम्ही कमवता असा किंवा नसा, जर निस्वार्थीपणे वाट बघणारे 2च व्यक्ती असतात, एक तुमची आई आणि बाबा. हे मला सुद्धा खूप उशिरा कळालं. आणि मला ज्यावेळी कळालं, मी एकदा सुरुवातीला मुंबईला होतो, त्यावेळी एकदा घरी फोन लावला माझ्या आईला, आणि ती फोन लावता क्षणी मला कळालं की आईचं प्रेम कसं वेगळं असतंय. तो फोन तुम्हाला सांगणार आहे. कदाचित तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तो अनुभव आलेला असेल. ज्यावेळी मी घरी यायला निघालो, माझ्या घरी जो फोन लावला तो फोन तुम्हाला सांगणार आहे. नक्की तुम्हाला कळेल की आईचं प्रेम काय असतं. लक्षात ठेवा. बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर चाललो होतो गावी. म्हटलं जाता जाता घरच्यांची हालहवा विचारून घ्यावी. बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर चाललो होतो गावी. म्हटलं जाता जाता घरच्यांची हालहवा विचारून घ्यावी. फोन लावला घरी, मनाला आनंद झाला भारी. उचलून फोन बोबड्या स्वरात बोलत होती माझी परी, म्हणजे माझी लहान मुलगी. मुलगी म्हणली, बाबा चॉकलेट, लॉलीपॉप, कॅडबरी, बेबी डॉल छोटी, छोट्या छोट्या परीची मागणी होती फार छोटी. मुलगी म्हणली, बाबा मला काही नको, चॉकलेट, कॅडबरी आणि जमलं सर एखादी भावली घेऊन या. आणतो म्हणता सारं. आनंद झाला चिव ताईला, आनंदानं फोन दिला तिनं त्याच्या भाईला, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला. मुलगा बोलला, बाबा चॉकलेट, लॉलीपॉप, कॅडबरी काहीच नकोय मला. बाबा चॉकलेट, लॉलीपॉप, कॅडबरी काहीच नकोय मला. घ्यायचंच असेल एक सायकल तेवढी घ्या, खूप त्रास होतो मला शाळेला जायला. मी म्हटलं, लेकरा तू अभ्यासाचं बघ. मी म्हटलं, लेकरा तू अभ्यासाचं बघ. आले आले आपण जाऊ सायकल घ्यायला. लेकरानं आनंदानं फोन दिला त्याच्या आईला, म्हणजे माझ्या बायकोला. बायको बोलली, धनी खूप आधीर झाले तुमच्या भेटीला. बायको बोलली, धनी खूप आधीर झाले तुमच्या भेटीला. असं वाटतं याल तुम्ही कधी. घंट्यानं बांगड्या तेवढ्या घडवूया, सोन्याचा दर वाढायच्या आधी, सोन्याचा दर वाढायच्या आधी. मी म्हटलं बघतो. मी म्हटलं बघतो कसा तरी खर्चाचा मेळ घालतो. मी म्हटलं बघतो कसा तरी खर्चाचा मेळ घालतो. इतक्यात पाठीमागून माझा बाप म्हणाला, थांब सुनबाई मी लेकराशी 2 शब्द बोलतो. इतक्यात पाठीमागून माझा बाप म्हणाला, थांब सुनबाई मी लेकराशी 2 शब्द बोलतो. बाप म्हणाला, लेकरा खूप त्रास होतो रे मशागतीला. बाप म्हणाला, लेकरा खूप त्रास होतो मशागतीला. आता आवतही झाल्यात पार जुनी, म्हातारा गासेना एक बैल तेवढा घे. आता पैरावी करणं झाले कुणी, आता पैरावी करणं झाले कुणी. निशब्द झालो मी. लक्षात ठेवा लेकरांनो, या जगाच्या पाठीवर 2 अशा व्यक्ती आहेत जे तुमच्या शांततेमधला शब्द वाचतात. तुम्ही काही जरी नाही बोललं, फक्त चेहऱ्याकडे बघून तुमच्या मनामध्ये काय चाललंय, तुमचा फक्त आवाज ऐकून तुम्ही काही नाही बोलला तरी सुद्धा तुमचे शब्द ओळखणारे 2च व्यक्ती आहेत. एक तुमचे बाप आणि एक तुमची आई आहे. लक्षात ठेवा. निशब्द झालो मी तरी निशब्द शब्दाचा अर्थ बापाला माझ्या कळाला. निशब्द झालो मी तरी निशब्द शब्दाचा अर्थ बापाला माझ्या कळाला. कोण सकट त्याचा हात आईच्या कानाकडे वळाला. मी म्हटलं बोल आई काय घेऊन येऊ तुला. मी म्हटलं बोल आई काय घेऊन येऊ तुला. बऱ्याच वेळेच्या शांततेनंतर बोलली आई, लेकरा अगोदर हे सांग आवाज का खालावलाय, बरं नाही का तुला. बऱ्याच वेळेच्या शांततेनंतर बोलली आई, लेकरा अगोदर हे सांग आवाज का खालावलाय, बरं नाही का तुला. मी म्हटलं नाही आहे मी बरा आहे, सांग ना काय देऊ तुला. मी म्हटलं नाही आई मी बरा आहे, सांग ना काय देऊ तुला. आई म्हणली, अरे लेकरा तुझ्या प्रेमाची भुकेली मी काहीच नकोय मला. आई म्हणली, लेकरा तुझ्या प्रेमाची भुकेली मी काहीच नकोय मला. द्यायचंच असेल तर एक वचन दे, वेळेवर खाईन मी पोटाला, वेळेवर खाईन मी पोटाला. ऐकून शब्द आईचा गरा काळजास माझ्या पडला. नकळत एक थेंब डोळ्यातून पाण्याचा खाली पडला. वरून लक्षात ठेवा काय काळी जास्त आईचं. लक्षात ठेवा ते काळी जास्त आईचं परतवू शकते यमासकट लेकरावरच्या काळाला. ते काळी जास्त आईचं परतवू शकते यमासकट लेकरावरच्या काळाला. ती आई आणि आईच विचारू शकते तुला कुठं लागलं का बाळा. तिचंच काळीच कापून घेऊन जाणाऱ्या बाळाला म्हणून म्हणतो शून्य आहे तिच्या मायेपुढं, शून्य आहे तिच्या मायेपुढं धन दौलत दुनिया सारी. लक्षात ठेवा शून्य आहे तिच्या मायेपुढं धन दौलत दुनिया सारी. उगाच नाहीत म्हणत स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी.
पलूस शिक्षण प्रसारक मंडळ हे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी शिक्षण संस्था आहे। ती 6000 विद्यार्थ्यांना संस्कारित करण्याचं काम सध्या करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून पलूसचे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन मुलांना संस्कारित करण्याकरता श्री अण्णासाहेब शिंदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं। तर त्यांनी आई वडिलांविषयी प्रेम जागृत करण्याकरता विविध कथांचा आणि मेडिटेशन सारख्या माध्यमांचा वापर केला। मुलं अक्षरशः मंत्रमुग्ध झाली आणि आम्ही पाहिलं की मुलांच्या डोळ्यातून अश्रू आलेले सुद्धा आम्ही पाहिले। तर आम्ही अण्णासाहेब शिंदे यांचा खूप खूप आभारी आहे। संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार, धन्यवाद। मार्गदर्शनामध्ये आम्हाला खूप म्हणजे एक कॉन्फिडन्स लेवल आमचा वाढला। आम्हाला समजलं नाही हे 2 तास कसे गेले। अक्षरशः त्यांनी जेव्हा आई वडिलांवर बोलायला चालू केलं आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं। जेव्हा त्यांनी आम्हाला डोळे झाकून हृदयावरती हात ठेवून जेव्हा हे मेडिटेशन करायला सांगितलं तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं। ही सिच्युएशन होती आमची। तेव्हा समजलं आई वडील आपल्या आयुष्यामध्ये एवढे महत्त्वाचे असतात, एवढे उपयोगी असतात आणि खरंच आपण त्यांना इम्पॉर्टन्स दिला पाहिजे। उद्यापासून खरंच आम्ही या गोष्टीची सुरुवात करू आणि आम्ही ज्या प्रकारे सरांनी आम्हाला सांगितलंय त्या प्रकारे वागायला चालू करू आणि खरंच ह्याच्यातून आम्ही इम्प्रूव्ह होऊ असं वाटतंय। थँक्यू सो मच अण्णासाहेब शिंदे सर।